राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडकी बहीण 3,000 रुपये वाटप सुरू, सोबत 7,000 रुपये बोनस। ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, तुम्ही सर्वजण आता वाट बघू लागले होते 17व्या हप्त्याची, म्हणजेच या चालू महिन्याचा नोव्हेंबर हप्ता। तर या चालू महिन्याच्या नोव्हेंबर हप्त्याची तुम्ही सर्वच जण वाट बघू लागले होते। अखेर तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो। आचारसंहितेत देखील हप्ता येणे सुरू झाला आणि ही वाटप आज सुरू झाली। आज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप। ज्यांची KYC झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये। आता ज्यांची KYC झालेली नाही तर त्यांच्या खात्यात हप्ता येईल की नाही, चला त्याबद्दल पण माहिती सांगतो। परंतु अजून एक खुशखबर, 7,000 रुपये तुम्हाला बोनस दिलं जात आहे। हो, तर ही देखील अपडेट महत्त्वाची आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। एक एक माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींनो, त्यामुळे माझ्या माता बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला, आणि या व्हिडिओला शेअर करा। बघा आता सर्व माहिती। राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झाला। हे बघा, आता भरपूर नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहेत आणि महत्त्वाचे बदल देखील लाडकी बहीण योजनेमध्ये होत आहेत। आता एक मोठा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये होत आहे, त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे। मोठा बदल काय होत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ते सर्वांना जाणून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो, कारण ज्या पण नवीन अपडेट येत असतात ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे। आता नवीन बदल काय करण्यात आला, नवीन बदल हा सर्वात मोठा बदल आहे। यामुळे ज्या बहिणींना दिक्कत येत होती त्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। हो, दिलासा भेटणार आहे आणि दिलासादायक अपडेट आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला एक एक माहिती ना एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो। बघा लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या। 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींची KYC पुन्हा मुदतवाढ मिळणार। हे बघा, परंतु प्रश्नचिन्ह आहे बरं ते एवढं लक्षात ठेवा। हे बघा, लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळणार आहे KYC मध्ये असं सांगितलं जात आहे आता, परंतु त्यामध्ये केवढा दम आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आणि बघा, किती जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाली त्याबद्दल पण आपण समजून घेऊया। 3,000 रुपये वाटप सुरू झाले डायरेक्ट। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो, आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। जास्त काही लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे। हा छोटासा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही भेटणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला सांगतो मी आता एक एक अपडेट। अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे, खुशखबर। तर काय काय खुशखबर आहेत लाडक्या बहिणींसाठी, चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। आता हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रियेला लाभार्थी महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांनी त्यांची KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे। हे बघा, आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झालेली आहे। ओके, 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली आणि KYC बघा सर्वांना करावीच लागणार आहे बरं। KYCची अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर जवळ आलेली आहे असताना आता सरकारने या मुदतीत वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। बघा, यामध्ये वाढ होणार आहे असं आता सांगितलं जात आहे, परंतु आता यामध्ये केवढा दम आहे, केवढं खरं आहे, केवढं खोटं आहे ते पण समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो। चला त्याबद्दल माहिती बघा। हे बघा, आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की KYCची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे आणि सध्या
दररोज 4 ते 5 लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र अलीकडेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक महिलांची महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत किंवा गमावली गेली आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थी लाभांपासून वंचित राहू नये यासाठी KYCसाठी मुदतवाढ देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. बघा, तर KYCसाठी मुदतवाढ भेटणार आहे आणि लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे. कारण अतिवृष्टी पूरस्थितीमुळे भरपूर महिलांचे कागदपत्रे खराब झालेले आहेत आणि गमावलेली आहेत. त्यामुळे संधी भेटेल, दिलासा भेटेल लाडक्या बहिणींना आणि मुदतवाढ 18 नोव्हेंबरनंतर पण KYC करता येऊ शकते आणि लवकरच त्या संदर्भात शासन निर्णय घेईल अशी माहिती मिळत आहे. बघू आता लवकर त्याबद्दल अपडेट येईलच, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता माहिती समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगत आहे. मुदतवाढ भेटू शकते आणि सरकार या संदर्भात लवकरच निर्णय घेईल अशी माहिती मिळत आहे. पुढे बघा, या योजनेच्या 1 कोटीहून अधिक महिलांची KYC पूर्ण झाली असताना काही महिलांना मात्र तांत्रिक अडचणी येत होत्या. ज्या महिला एकल आहेत, ज्यांचे पती किंवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा ज्या घटस्फोटित आहेत, अशा महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करताना अडथळे येत होते. यावर मार्ग काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाने तातडीने वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्याची घोषणा केली आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल होत आहे आणि ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत, घटस्फोटित महिला आहेत, यांनी पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक कसा टाकायचा, कारण ते हयातच नाहीत, तर मग कसा टाकायचा हा एक समस्या येत होती भरपूर बहिणींना. त्यामुळे या संदर्भात आता शासन तोडगा काढत आहे, वेबसाईटमध्ये आता बदल करत आहे. आता बघा, पती किंवा वडील हयात नसतील तर तिथे बघा एक असा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करताच पती किंवा वडिलांचा मृत्यूचा तुम्हाला दाखला तिथे टाकावा लागेल, म्हणजे मग तुम्हाला आधार कार्ड टाकण्याची गरज नसेल. त्यानंतर बघा, घटस्फोटित महिला असेल तर अशा बहिणींना घटस्फोटित संबंधित कागदपत्र अपलोड करावी लागतील. मग त्यांना आधार कार्ड टाकण्याची गरज नसणार, आधार नंबर टाकण्याची गरज नसणार वडिलांचं किंवा पतींचं. ओके, तर अशा पद्धतीने यामध्ये तांत्रिक बदल करण्याची घोषणा केली आहे. तर बघा, या महिलांना आता KYC करताना पती वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, हे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे बघा पती वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती तटकरे यांनी दिली. ओके, झालं सर्व क्लिअर. त्यामुळे ज्यांचे पती वडील नाहीत त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, तिथे एक ऑप्शन येईल आणि पती वडील नसतील तर त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला तिथे टाकावं लागेल किंवा घटस्फोटित महिला असेल तर घटस्फोटाचे कागदपत्रे अपलोड करण्याची तिथे मुभा भेटणार आहे, पर्याय येणार आहे, ऑप्शन येणार आहे. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि KYCची मुदतवाढ मिळू शकते असं संकेत आहेत. बघू आता लवकरच अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो की किती दिवस मुदतवाढ भेटेल, काय नाही. अपडेट लवकरच येणार आहे आणि लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे. ओके बहिणींनो, चला आता 3,000 रुपये वाटप आणि 7,000 रुपये बोनस याबद्दलची माहिती आहे, ती माहिती बघा तुम्ही आता. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लाडक्या बहिणींनो की 3,000 रुपये वाटप आणि तुम्हाला 7,000 रुपये बोनस संदर्भात पण मी माहिती दिली. चला याबद्दल आता सर्व समजून घ्या. हे बघा लाडक्या बहिणींनो, बोनस संदर्भात जे मी बोलत आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो. पहिली मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो हप्ताबद्दल. 17वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. आता 17वा हप्त्याचे 1,500 रुपये भेटणार आहे. मग मी तुम्हाला 3,000 रुपये वाटप का सांगितले, हे बघा, भरपूर बहिणींना मागील महिन्याचा 16वा हप्ता आला नाही, त्यामुळे 16वा हप्त्याचे 1,500 रुपये आणि 17वा हप्त्याचे 1,500 रुपये या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये काही लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. ज्यांना
ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये भेटणार आहेत. परंतु ज्यांना 16वा हप्ता भेटलेला आहे, मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना मग 17व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत. मग हे पैसे कधी येणार आहेत? वाटप सुरू झाली का? मग नाही बहिणींनो, वाटप अजून सुरू झालेलं नाही. परंतु मी एक तुम्हाला तारीख सांगणार आहे. तारीख काय आहे? तारीख सांगतो. तर बघा, तारीख आहे बहिणींनो 4 डिसेंबर. 4 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15व्या हप्त्याने 1500 रुपये म्हणजे 17वा हप्ता, तर नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होतील 4 डिसेंबर रोजी. आणि ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये असे 3000 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात? अशी वाटप सुरू होणार आहे 4 डिसेंबरपासून. ठीक आहे, ही अपडेट तुम्हाला भेटली आणि KYC संदर्भात देखील मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली. आता तुम्ही सर्वजण ज्या माहितीच्या आतुरतेने वाट बघत आहेत बोनस संदर्भात, मी तुम्हाला 7000 रुपये बोनस मिळेल असं पण सांगितलं. तर यामध्ये केवढी अपडेटमध्ये दम आहे ते पण समजून घ्या. दिवाळीच्या काळात तुम्हाला भरपूर वेळा सांगण्यात आलं की दिवाळीमध्ये तुम्हाला बोनस मिळेल म्हणून जवळपास 5,500, 6,000 किंवा 7,000पर्यंत सांगितलं जात होतं. परंतु दिवाळी संपून गेली परंतु बोनस काही आला नाही. त्यानंतर दिवाळीनंतर बोनस मिळेल असं सांगण्यात आलं, परंतु दिवाळीनंतर देखील बोनस आलेलं नाही. कुठलंही 7,000 ना 6,000 ना 5,500 काही चालेल नाही बहिणींनो. त्यामुळे अशा फेक अपडेटपासून तुम्ही दूर राहा. कारण तुम्हाला भरपूर जण अजून सांगत आहे की तुम्हाला बोनस मिळू शकतं, दिवाळीनंतर आता बोनस सुरू होईल, तर डिसेंबरमध्ये सुरू होईल किंवा नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत बोनस सुरू होईल असं तुम्हाला आश्वासने दिले जात आहे. तर कुठलंही बोनस भेटणार नाही बहिणींनो, हे पूर्णपणे फेक अपडेट आहे. त्यामुळे बोनस संदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही आणि ही माहिती आपल्याकडे असत्य साबित झालेली आहे. आलं तुमच्या लक्षात? असत्य ठरलेले आहे. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा. KYC नाही केली तर हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC पूर्ण करा. ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.